हा मोठा गैरसमज आहे की आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किंवा 2 मिलियन व्हिडिओ गेली तर पैसे मिळतात. इंस्टाग्राम पैसे नाही देत. म्हणजे जोपर्यंत शॉपिंगवाला एक अजून एक आहे त्यातून कदाचित मिळत असतील, पण क्रिएटर म्हणून नाही देत. तुम्हाला ब्रँड्स पैसे देतात. युट्यूबवर कसं आहे, तुमचे व्ह्यूज आले की तेवढ्या व्ह्यूजला तुम्हाला पैसे मिळतात. अगेन त्यावर पण वेगळं असतं. कॉमेडी करणाऱ्यांना वेगळे असतात, टेकवाल्यांना वेगळे असतात, लाईफस्टाईल वेगळे, एज्युकेशनल वेगळे. तर असं प्रत्येकाला वेगवेगळं त्यांचं पे स्केल असतं. त्याचे डिटेल्स सुयोग नीट सांगू शकेल. पण तिथे ब्रँड्स पण देतात. समजा आता मी 1 तासाची व्हिडिओ केली, भरपूर लोकांनी बघितली युट्यूबला भरपूर पैसे येतील, जे काय असतील तुमच्या मिनिटाचे ह्यानुसार. पण त्यात तुम्ही एखादा ब्रँड पण ठेवला तर तो कदाचित तेवढे पैसे देईल जे तुम्ही 1 तासात कदाचित नाही मिळवू शकणार. ब्रँडवर आहे, तुमच्या कॉन्टेंटवर आहे. हे इन्स्टाला नाही होत. इन्स्टाला असं आहे की फक्त तुम्हाला ब्रँडच देऊ शकतात, कोलॅबमधून किंवा पेड प्रमोशन किंवा रिकमेंडेशन्स. दुसरं एक बार्टर येतं की तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे. समजा सर्व्हिस म्हणजे पार्लर आहे, तुम्ही जाऊन आलात, एक रील करायची, बदल्यात तुम्हाला त्यांची सर्व्हिस मिळाली, एक रील केली. ब्रँड प्रॉडक्ट आहे की आमचे हे 10 परफ्यूम आहे, हे दाखव, 10 परफ्यूम तूच ठेवून दे आणि एक व्हिडिओ टाक. हे पण वाईट नाहीये, म्हणजे यातून पण फायद्याचं. पण किती प्रॉडक्ट तुम्ही ठेवणार, पैसे आले तर चांगलं आहे. तिसरं काय राहिलं, फेसबुकला पण मॉनिटाईज होतं, पण त्याचे क्रायटेरिया डिटेल्स मला माहित नाहीत, त्यामुळे मी नाही सांगणार जास्त. पण तुम्हाला ऑप्शन्स देत राहतात की अजून इतकं झालं की तुम्ही मॉनिटाईज करू शकता, इतकं झालं की करू शकता. तिथे पण मिळू शकतात प्लॅटफॉर्मचे पैसे व्हिडिओचे.